बुलढाणा जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह तुफान गारपीट झाली। जिल्ह्यातील शेगाव, खामगाव तालुक्यासह आजूबाजूच्या परिसरात अवकाळी पावसानं चांगलंच झोडपून काढलं। वाऱ्यामुळे घरांची पडझड झाल्यानं अनेकांचे संसार उघड्यावर आले आहे। विदर्भातील अनेक भागात मंगळवारी सायंकाळी आणि बुधवारी पहाटे पावसानं दमदार हजेरी लावली। यावेळी शेगाव शहर आणि परिसरात अचानक ढगाळ वातावरण तयार झालं आणि काही वेळातच सोसाट्याच्या वादळ वाऱ्यासह विजांचा लखलखाट आणि ढगांचा गडगडाट होऊन पाऊस पडायला सुरुवात झाली। जवळपास 10 ते 15 मिनिटे आलेल्या या पावसात काही ठिकाणी गारांचा पाऊस पडला। यामुळे जनजीवन विस्कळीत झालं, तर काही भागात शेती पिकांचं नुकसान झालं। या दरम्यान परिसरातील काहींच्या घरावरील छते उडून गेल्यानं त्यांचं कुटुंब उघड्यावर आलं आहे। तर विद्युत तारा तुटल्यानं काही काळ विद्युत पुरवठा खंडित झाला होता। अचानक आलेल्या वादळी पावसानं सर्वत्र दाणादाण उडाली। आमच्या बाजूला आज जे वादळी वाऱ्यामुळे जे नुकसान झालं, तर आमचे शेजारी आहेत रफिक भाई, त्यांचं जे अतोनात नुकसान झालेलं आहे, त्या नुकसान अशामुळे झालं की जे मोठं बॅनर होतं, जे टावर लावलं होतं अमरावतीचं ॲशचं, ते वादळी वाऱ्यामुळे पडलं। त्यामुळे जे आहे 10 ते 12 लाखाचं नुकसान झालेलं आहे अतोनात। त्यामध्ये माझी स्कूटीसुद्धा आहे आणि सोबत त्यांच्या 2 गाड्या, हे बाकीचं नुकसान झालेलं आहे। तर मशिनरी जे आहेत त्याचंसुद्धा नुकसान झालेलं आहे। तर सरकारकडं आमचं एवढीच इच्छा आहे की सरकारने आम्हाला जे आहेत लवकरात लवकर त्याची नुकसान भरपाई द्यावी।